BRO भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलोय। BRO ची भरती निघाली आहे। BRO ला जे सीमा रस्ते संघटना सुद्धा म्हटलं जाते आणि इंग्रजीमध्ये याला BRO ला जे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन सुद्धा म्हटलं जाते। तर ही सेंट्रल गव्हर्नमेंट जॉबची ही भरती या ठिकाणी चालू आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्याला BRO सीमा रस्ते संघटना या भरतीमध्ये आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि या भरतीची जी फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असणार आहे 24 नोव्हेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला यामध्ये 30,000 रुपये महिना बेसिक यामध्ये भेटणार आहे। एक लक्षात ठेवा आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन भरती, ठीक आहे। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो कारण की यामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे कारण की पेपर सुद्धा यामध्ये खूप इजी आहे। त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड सुद्धा खूप इजी यामध्ये आहे। तर यामध्ये पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये पेपर असेल तर अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, यामध्ये उंची किती लागणार आहे, ग्राउंड वगैरे किती आहे, निवड आपला कशा प्रकारे होणार आहे आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून BRO भरतीबद्दल सांगणार आहे। आणि BRO मध्ये आपल्याला काम कोणतं करावं लागते याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून BRO भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, BRO ची ही त्या ठिकाणी निघाली आहे ज्याला सीमा रस्ते संघटना सुद्धा म्हटलं जाते, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन सुद्धा म्हटलं जाते BRO ला। तर BRO मध्ये काम कोणतं करावं लागते तर ते सर्वात अगोदर तुम्हाला सांगून देतो। तर यामध्ये जे आपल्याला काम करावं लागते BRO मध्ये, तर आपल्याला जे बॉर्डर राहते, जसं एक उदाहरण तुम्हाला देऊन आलो, चीन बॉर्डर आहे, जसा तिब्बत एरिया आहे, तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जे पण काही रोड बनवायचं जे काम राहते तर ते BRO कडे राहते। जे पण पूल बनवायचे आहे, जे पण या ठिकाणी बांध बनवायचे आहे, जे पण रस्ते बनवायचे आहे, तर हे BRO त्या ठिकाणी बनवत असते, एक लक्षात ठेवा। तर हे त्यांचं काम या ठिकाणी असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे यामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे BRO मध्ये। आणि BRO मध्ये जर आपण या ठिकाणी वयोमर्यादा जर विचार केला तर या भरतीमध्ये आपल्याला 18 ते 27 पर्यंत फॉर्म भरता येते। SC ST कॅटेगरी कोणकोणत्या पदामध्ये 18 ते 25 पर्यंत फॉर्म भरता येते। SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 5 वर्ष सूट आहे आणि OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 3 वर्ष सूट आहे। SC ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 25 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। एवढं वयोमर्यादा या भरतीमध्ये BRO भरतीमध्ये आहे। त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी आणि एक सर्व्हिसमॅन असाल तर 50 रुपये फी आहे आणि SC ST कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा फी यामध्ये नाही आहे, एक लक्षात ठेवा। तर आवर्जून फॉर्म भरा। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे, एक लक्षात ठेवा। तर आता या भरतीमध्ये ही जी भरती आहे, ही जे विद्यार्थी मित्रांनो BRO ची जी भरती आहे ही ऑफलाईन भरती आहे, हे ऑनलाईन भरतीने, एक लक्षात ठेवा। तर जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे। तर आता या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय, कोणकोणत्या पदांमध्ये आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरतायत ते तुम्हाला सांगून देतो। पहिलं जे पद आहे हे व्हेइकल मेकॅनिकल 324 जागा आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे आणि मोटर व्हेइकल डिझेल हीट इंजिन मध्ये मेकॅनिकलचे प्रमाणपत्र किंवा ITI इंटरनल कंबशन इंजिन ट्रॅक्टर मेकॅनिकल पाहिजे। आणि दुसरं जे पद आहे MSW पेंटर आहे, 13 जागा आहे, यासाठी 10वी पास पाहिजे आणि ITI पाहिजे पेंटर। आणि तिसरं जे पद आहे हे MSW DES आहे, यामध्ये 205 जागा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे आणि ITI पाहिजे मोटर व्हेइकल त्याचबरोबर ट्रॅक्टर मेकॅनिकलचा, ठीक आहे। एवढं काही यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे, एवढं जर शैक्षणिक पात्रता असेल तर आपल्याला फॉर्म भरता येते आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे असं कोण सांगू राहिलो कारण की ही जी भरती आहे ऑफलाईन भरती आहे। तर ऑफलाईन भरतीमध्ये कोणी या ठिकाणी फॉर्म भरत नाही, जास्त विद्यार्थी फॉर्म भरत नाही। तर आपल्याला फॉर्म कुठं पाठवता ऑफलाईन पद्धतीने, तर अर्ज पाठवण्याचा जो पत्ता आहे कमांडंट BRO स्कूल अँड सेंटर दिघी कॅम्प पुणे 411015 हे जे विद्यार्थी मित्रांनो पत्ता आहे ह्या पत्त्यावर आपल्याला पाठवायचा आहे फॉर्म। BRO भरतीमध्ये सर्वात अगोदर आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये फिजिकल असणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये ट्रेड टेस्ट असणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया BRO भरतीची। तर आता या भरतीमध्ये निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर आपलं सर्वात अगोदर काय असणार आहे, यामध्ये पेपर आपला घेतला जाणार आहे आणि पेपरमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 100 मार्कासाठी पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे जास्त प्रश्न असणार आहे आणि ट्रेडच्या रिलेटेड
रिलेटेड यामध्ये प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। जसा आता पेंटरचा जर फॉर्म भरला, पेंटरचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जर व्हेकल मेकॅनिकलचा भरला, त्याच्या रिलेटेड काही प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि जनरल नॉलेजचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे आपला यामध्ये पेपर असणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड सुद्धा या ठिकाणी असणार आहे। तर उंचीचा जर आपण विचार केला तर या भरतीमध्ये 157 सेंटीमीटर उंची यामध्ये लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर ग्राउंडचा जर आपण विचार केला तर 1600 मीटर रनिंग आहे। 10 मिनिटाचा टाइम आपल्याला 1600 मीटर रनिंगसाठी भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे, एक लक्षात ठेवा। अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे BRO या भरतीची। तर या भरतीची सर्व जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। बघू शकता BRO भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे। तर बघू शकतो कॅटेगरी वाईज यामध्ये जागा दिली आहे, ज्यामध्ये UR SC ST OBC EWS या सर्व कॅटेगरी वाईज यामध्ये जागा दिल्या आहे, ज्यामध्ये व्हेकल मेकॅनिकलच्या यामध्ये जागा आहे। त्याचबरोबर यामध्ये MSW पेंटरच्या जागा आहे, त्याचबरोबर MSW DESच्या यामध्ये जागा आहे। तर कॅटेगरी वाईज यामध्ये पूर्ण जागा दिल्या, तर टोटल 542 जागा यामध्ये दिलेल्या आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे संपूर्ण जाहिरात आणि ही जी जाहिरात इथे भारत सरकार रक्षा मंत्रालय सीमा सडक संघटन सामान्य रिझर्व्ह इंजिनियर बल विज्ञान संस्था, ठीक आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी, तर यामध्ये काही पदे या ठिकाणी दिलेले आहे। भूतपूर्व सैनिक क्षेत्रीय रिक्त जागा या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही वयोमर्यादा यामध्ये जे पद आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर ह्या पदामध्ये जी शैक्षणिक पात्रता 18 ते 27 वर्षापर्यंत आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी, तर हे संपूर्ण फॉर्म सुद्धा आहे BRO भरतीचा, एक लक्षात ठेवा। तर ऑफलाईन ही भरती आहे, ऑफलाईन पद्धतीने आपल्याला हा फॉर्म या ठिकाणी पाठवायचा आहे, एक लक्षात ठेवा। ऑफलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर बघू शकता तर मोठी जाहिरात या ठिकाणी 42 पेजेसची ही BRO भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर या ठिकाणी काही या ठिकाणी पद दिली आहे, बघू शकता तुम्ही। तर सर्व जाहिरात हे जर तुम्हाला पूर्ण जाहिरात पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली, तर ते जॉईन करून घ्या। त्यावर जे आपण हे सर्व जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर या ठिकाणी टाकलेला आहे। आणि येणारे जेवढ्या पण नवीन जाहिराती आहे तर सर्व जाहिरात आपण माझी नोकरी टेलिग्राम ग्रुपवर टाकत असतो। तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर जॉईन करून घ्या। त्यावर आपण ह्या भरतीची जाहिरात टाकल्या, बघू शकता तुम्ही। सर्वात अगोदर आपला काय असणार आहे, सेंटर फॉर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, प्रॅक्टिकल टेस्ट, ट्रेड टेस्ट, रिटर्न टेस्ट सुद्धा या ठिकाणी असणार आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर मोठी जाहिरात ही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी।